नमस्कार, माझे नाव धीरज दामबागुल. मी आज तुम्हाला अन्न विरघळणारे पदार्थ सांगणार आहे. आता आपण पहिले न विरघळणारे पदार्थ करून बघूया. आपण बघूया माती विरघळणारे पदार्थ आहे की न विरघळणारे पदार्थ. हे बघा, माती हे न विरघळणारे पदार्थ आहे. आता आपण विरघळणारे पदार्थ बघूया. मीठ, मीठ हे पाण्यात पूर्ण विरघळून गेले त्यामुळे त्याला विरघळणारे पदार्थ म्हणतात. धन्यवाद.